श्रीराम नमस्कार. आज 19 जानेवारी 2021 ज्ञानेश्वरी पसायदान निरूपण भाग 16. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानेश्वर महाराज यांच्या बाबतीत यांच्याबद्दल जगद्गुरू, जगाचे गुरु, जगाचे बाप तुकाराम महाराज यांनी काढलेले उद्गार यांनी आपण प्रत्येक वेळी निरूपणाला सुरुवात करतो. जीवनामध्ये ज्ञान हे किती आवश्यक आहे आणि जर ज्ञान प्राप्त असेल तर परमात्म्याचं आपल्याला भेटणं किंवा आपण परमात्म्याला भेटणं म्हणजे काय हे आपल्याला समजून घेता येतं. प्रत्येकजण हल्ली आपण पाहतो की स्वाध्यायाच्या मागं लागला आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा असे कुठले स्वाध्यायाचे वगैरे वेगळे वर्ग नव्हते, मेडिटेशनचे वर्ग नव्हते, किंवा असं म्हटलात तरी चालेल की कॉलेजपर्यंत मेडिटेशन हा शब्दच ऐकलेला नव्हता. शाखा जमायची, जे काही संस्कार व्हायचे ते घरी व्हायचे. प्रत्येक देवळामध्ये कीर्तन प्रवचन असायचं. मी पण आमच्या घराच्या जवळ मुरलीधराचं मंदिर आहे, तिथं कधीकधी आजीबरोबर जायचो. वास्तविक ऐकण्याचा गंध नव्हता, पण खेळायला म्हणून जायचो. सांगायचं त्यातला हेतू हा की रोज संध्याकाळी प्रत्येक देवळामध्ये प्रवचन आणि कीर्तन चालायचं आणि त्यावेळी जर माणसं वेळ काढून त्या ऐकण्यासाठी जात असतील तर आत्तासुद्धा माणसांनी हे अवलंबायला पाहिजे. आज हे फार मोठं दुर्दैव आहे की मनुष्याला वेळ होत नाही हे सांगणं कसं त्यांच्या तोंडावरती, कसं त्या मुखावरती येतं आणि आपण एका क्षणामध्ये फक्त आपल्याला काय पाहिजे हे त्या परमात्म्याकडनं अपेक्षा करून मोकळे होतो. आपण त्याच्यासाठी काय देतो? बरेच जण म्हणतात मी 1 तासभर पोथी वाचतो, तासभर स्तोत्र करतो, नामस्मरण करतो, पण ते तू त्या परमात्म्यासाठी करत नाहीस. कारण संतांनी सांगितलं आहे की वागण्यात आचरण्यात सहजता हवी. ओढून ताणून केलेलं कुठलंही कार्य हे कधीच सफल होत नाही. सहजतेने केलेलं कार्य. संतांना कधी चोऱ्यामारीची कधीच भीती नसायची, कारण अंगावरची वस्त्र ही एवढीच ही फक्त सुद्धा का असायची तर समाजाला, कुठल्याही स्त्रीवर्गाला त्याच्यामुळं अडचण उत्पन्न होऊ नये याच्यासाठी ती वस्त्रझाक असायची. हिमालयात वगैरे आपण जर पाहिलं असेल किंवा गेले तर तिथे सर्व साधू जे असतात हे वस्त्रहीन असतात किंवा लंगोटी फक्त परिधान केलेली असते. कारण मुळात कसं आहे की परमात्मा ज्याच्या ठाई वसलेला आहे त्याला बाकी कशाचीच गरज लागत नाही आणि मनुष्य ह्याच्याबरोबर विरुद्ध आहे. पदोपदी क्षणाक्षणाला कशाची तरी अपेक्षा, कशाची तरी गरज हीच त्याला लागत असते. सोडायचं म्हटलं तर हात खूपच आखडते होतात, कारणं त्याला निर्माण होतात आणि त्याचा काही उपयोग होत नाही. एखाद्याला जर तुम्ही जेवायला देणार असाल, खायला देणार असाल तर ते आपल्या अंतःकरणातून आलं पाहिजे. दुसऱ्याला द्यायचं म्हणून करताना हात आखडता घेतलात, साजूक तूप घालतायत शिऱ्यामध्ये, पण हे मला नको आहे, दुसऱ्याला द्यायचं आहे म्हणून तो घरच्यांसाठी करताना 5 चमचे घालत असाल तर इथे 1च चमचा घालतात, आखडता हात. ही कृती वाटताना सोपी वाटते, दिसताना सहज अगदी असं वाटतं की काही नाही त्याच्यात. जो घेतो तो खरी कशाचीच अपेक्षा करत नाही. त्याला 1 चमचा साजूक तूप दिल्यावर तो म्हणतो वा, मला साजूक तुपाचा शिरा खायला मिळाला. पण आपली वैचारिकता जी असते, आपण आपल्या बाबतीत जो विचार करतो तोच विचार इतरांच्या बाबतीत जर केला
तर तुम्ही परमात्म्यापर्यंत जाऊ शकणार आहात. हे इथं मी एवढ्यासाठी सांगतो आहे की आपण नुसतं ऐकतो आणि खरंच हे इतकं दुर्दैव आहे की कित्येक जण सांगतात आम्हाला वेळच होत नाही. काय काय बोलायचं आणि काय, इतकं काम असतं. नोकरीमध्ये मी व्यस्त असतो, व्यवसायात व्यस्त असतो, घरातली कामं असतात, अमुक तमुक, आणि ह्याच्यामध्ये वेळच होत नाही. किती अवघड गोष्ट आहे. त्या परमात्म्याने जर सांगितलं की मलाही जरा थोडीशी एक 5च मिनिटाची मी विश्रांती घेतो, तर हे 5 मिनिटात जग संपेल. 5 मिनटंसुद्धा लागणार नाही, क्षणात संपेल. भूकंप किती होतो? क्षणाचा होतो. असं 1, 1.5, 2 मिनटाचा होत नाही, क्षणात होतं. सर्व भुईसपाट. किती मरतात? मला सांगायचा हेतू हा आहे की आपण जेव्हा स्वाध्यायाच्या मार्गे, स्वाध्याय 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 हा शब्द एवढ्यासाठी 10 वेळा विचारतो की स्वाध्याय म्हणजे काय, तर स्वतःचं अध्ययन, स्वअध्ययन, स्वतःचा ज्ञानाचा आपण घेतलेला आढावा. आपण स्वतःच्या ज्ञानाचं काय, मी ग्रॅज्युएट झालो आहे, मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, तर हा आढावा नाही आहे. माझं आसक्ती ही प्रत्येक गोष्टीत किती आहे ह्याचं जर तुम्ही नुसतं स्वतःच्या बाबतीत जर विचारलं तर तुम्हाला कळेल, आपले दोष कळतील. आपण जेव्हा दुसऱ्याकडे 1 बोट दाखवतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात. ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाला दिलं, स्वतः भोगलं, आणि हे भोगता भोगता त्यांनी कुठलीही कुरबुर केली नाही. ही आपल्याला शिकताना किंवा आपल्याला पुढं जाताना आपण हे फक्त निरूपण बघणार आहोतच, पण ह्याच्याबरोबर आपला मध्ये काही बदल झाला आहे का हे कळणंसुद्धा खूप गरजेचं असतं. आणि ते जर होत नसेल तर नुसतं ऐकून काही उपयोग होत नाही. नुसतं एखाद्या घरातल्या शंकराच्या पिंडीवरती अभिषेक केला म्हणजे झालं, तर तसं होत नाही. तुम्ही त्या पिंडीशी किती एकरूप असता, त्या तत्वाशी किती एकरूप असता, हे महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही नाही जरी केला तरी पाऊस पडला तरी त्याला तो अभिषेक होणारच आहे. तो असं म्हणतच नाही की तुम्ही मला अभिषेक करा, कारण कुठं ना कुठेतरी तो होतच असतो, सतत होत असतो. तुम्ही स्वतःतनं काय करताय, स्वतःचं योगदान काय, हे नेहमी पाहावं. ह्याचं कारण असं की ज्ञानेश्वरी हा विषय, पसायदान हा विषय, पसायदान म्हणजे हे प्रसादाचं जे दान आहे, हा दान शब्द आपल्या नुसतं पसायदान आपण ऐकून घ्यायचं ना. हा जो दान आहे, तर हा दान शब्द आपल्या जीवनामध्ये आपण गोंदवून घेतला पाहिजे, हात रीतच ठेवला पाहिजे. तुम्ही खात पाणी पित असाल तरी तुम्ही पाणी कोणाला पाहिजे तर विचारू शकता. तुम्ही म्हणाल कोणी मागतच नाही आहे, विचारणं तुमचं काम आहे, त्यांनी न म्हणू दे, तुम्ही विचारा. तुमच्या घरामध्ये पाहुणे आले तर तुम्ही त्यांना जर विचारलं की चहा घेणार का, तर ते कशाला म्हणतील हो घेणार. एखादंच म्हणतो जवळचा असेल तर घेणार. म्हणजे काही वेळा विचारणारासुद्धा त्यांनी नाही म्हणावं म्हणूनच विचारत असतो. हे सगळं सांगायचं कारण असं की जोपर्यंत आपण एकरूपता साधत नाही, एकाग्रता साधत नाही, तोपर्यंत कितीही तुम्ही निरूपण ऐकलीत, कितीही तऱ्हेची तुम्ही मेडिटेशन किंवा अजून काही केलं, नाम जरी घेतलं तरी काहीही उपयोग होणार नाही त्याचा. कारण जर रुजलंच नाही तर त्याचा उपयोगच नाही. ते बीसुद्धा जेव्हा जमिनीमध्ये रुजतं, जमिनीशी एकरूप होतं, तेव्हाच त्याच्यामध्ये नवीन अंकुर फुटतं. तसं आपल्या मनामध्ये, आपल्या वैचारिकतेमध्ये हे जे ज्ञानेश्वरीचं बीज आहे हे आपल्याला रुजवाचं आहे. आणि एकदा जर रुजलं तर तुमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा तो प्रकाश निश्चितपणे पडणार आहे. मी प्रत्येक वेळी सांगतो, ज्ञानी याचा राजा गुरु महाराव, हे कशासाठी उच्चारतो आहे प्रत्येक वेळी याचं, की सुरुवातच आहे ज्ञानी याचा राजा, ज्ञानांचा राजा. आपण हे कायम लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं, योग्य ज्ञान असणं गरजेचं आहे, आणि ते प्रत्येकाने घ्यावं. मला वेळ नाही, कारण उद्या जर तुम्हाला वेळ असेल आणि त्याला वेळ नसेल तर खूप अवघड परिस्थिती होत बसेल. त्यामुळे कधीही आम्हाला वेळ नाही, तुम्ही एखादं स्वतःचं काम बाजूला टाका. स्वतःचं एखादं धन, एवढी जर त्या परमात्म्यावर तुमचा विश्वास असेल
तर जरी अगदी तुम्ही कमाई करत असाल ना, तरी त्यातला 1 तास तुम्ही बाजूला टाका, की मला 1 तासात हे नुकसान जरी झालं तरी चालेल. हे नुकसान होतच नाही, तो सांभाळणारा आहे ही आपली खात्री पाहिजे. पण दुर्दैवाने ही गोष्ट होत नाही आणि ही सारखं सारखं सांगायला लागतं. बरेच जणं बघतो की त्याच्यामध्ये काही उपयोगच होत नाही सांगून, त्यांना वेळच होत नाही. आमचा मोबाईलचा डाटा जातो, आम्हाला तेवढं डाउनलोड होत नाही. 100 गोष्टींमध्ये पैसे खर्च करतील, फक्त इथं जर सुद्धा नेट जास्त घ्यायचं असेल त्यासाठी ₹2 जास्त मोजणार नाही. हे सर्व सांगायचं कारण असं की आपण जो विषय पाहत आहोत आणि ज्या पायाच्या मार्फत, पायाच्या अनुषंगाने आपण पुढं जात आहोत, याच्यामध्ये एकाग्रता साधणं खूप गरजेचं आहे. काल मला एका काकाने सांगितलं की तुमचा पुढचा भाग आम्ही टी व्हीच्या मालिकेसारखा मी वाट बघत असतो की कधी येतो आणि मी तो पाहतो. मला इतकं ऐकून बरं वाटलं. मी करतो म्हणून नाही, कारण मी काही करतच नाही आहे. पण एखादासुद्धा किती एकरूप होऊन बसतो त्याच्यात. ही एक प्रकारची गोडी आहे. ती तुम्ही जर एकदा खाल्लीत, ती तुम्हाला कळली आणि जर ती लागली तर तुम्हाला मग कोणी बाहेर काढू शकणार नाही. असो, आपण आता निरूपणावरती येऊ. मागच्या वेळी आपण पाहिलं की आपेगावला गोविंद पंतांच्या घरी, विठ्ठल पंतांच्या घरी सिद्धोपंत, उमाबाई, रुक्मिणी, गोविंद पंत कुलकर्ण्यांची सून, हे सर्व गोविंद पंतांकडे आलेले आहेत आणि येऊन आता 4-5 दिवस झालेले आहेत. 4-5 दिवसामधलं बोलाचाल, व्यावहारिक असो, स्त्रियांचं बोलणं, जे घेणं देणं असतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात. स्त्रियांचे विषय वेगळे असतात आणि पुरुषांचे विषय वेगळे असतात. गोविंदपंत सिद्धोपंतांचं बोलणं की आपण काय करता, कशा पद्धतीने आपला व्यवहार आहे, तसंच दोन्ही बाजूंनी चर्चा चालू असते. आणि ही चर्चा चालू असताना विठ्ठलपंत हे कुठंच नसतात. पाहुण्यांच्या घरी, मुलीच्या घरी राहायचं तरी किती, असं सिद्धोपंतांच्या मनात येतं. वास्तविक पाऊल काय त्या उमऱ्याच्या बाहेर पडत नसतं, पण तरी शेवटी मी पाहुणाच, पण बोलणार कसं. आणि एक दिवस ते विषय काढतात. गोविंदपंतांना सांगतात की आता खूप दिवस झाले, असं म्हणतात लेकीच्या घरी जास्त राहू नये, खाऊ नये, पण आता खरंच निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. गोविंदपंत म्हणतात, सिद्धोपंत, अहो आता तुम्ही जसे आलेले आहात तसे दिवाळीच करून जा. आमच्या सुनबाईची सुद्धा आपेगावची ही पहिलीच दिवाळी आहे आणि आणायचा सण जवळ आलेला आहे, तेव्हा आपण उभयतांनी इथेच राहावं. बस, सिद्धोपंतांना मनातून हेच आवाजतं. आपल्या मुलीचा, तिच्या सासरचा पहिला दिवाळ सण त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचा असतो, पण म्हणणार कसं. म्हणून हा गोविंदपंत पण व्याही पण काही म्हणत नाहीत आणि मलाही काही नक्की कळत नाही. हा अंदाज घेण्यासाठी सिद्धोपंतांनी हा उच्चार केलेला असेल की आता आम्ही निघतो. आणि हे त्यांचं गणित, हे त्यांचा एक मानसिक डाव असं म्हणलं तरी चालेल की तो इथं यशस्वी होतो. आणि गोविंदपंत त्यांना सांगतात की ती दिवाळी होईपर्यंत थांबा. सिद्धोपंतांनाही वास्तविक कुठल्या गोष्टींचा मोह नसतो, फक्त लेकीच्या बरोबर जास्तीत जास्त वास्तव्य करता येईल हा एवढाच एक उद्देश त्यांच्या मनामध्ये असतो. झालं, गोविंदपंतांना सिद्धोपंत सांगतात जशी आपली इच्छा. आणि गोविंदपंत नीराबाईंना हाक मारतात. अहो ऐकलत का. नीराबाई स्वयंपाकघरामध्ये गडबडीत असतात, पण आपल्या यजमानांनी हाक मारला आहे, काहीतरी काम असेल म्हणून पदर खांद्यावर घेऊन पटकन येतात. काही हवं आहे का. ते म्हणतात नाही, व्याही आपले दिवाळ सण करूनच परत अलंकापुरीला जाणार हे निश्चित झालेलं आहे, त्यामुळे आज काहीतरी गोडधोडाचा
कार्यक्रम व्हावा. मीराबाईंना सुद्धा आनंद होतो. एवढे दिवस विठ्ठलपंतांची वाट बघता बघता घर पूर्ण सुनं असतं. आज बऱ्याच वर्षांनी घरामध्ये पाहुणे आलेले आहेत. माझा मुलगा बरोबर आहे, सूनबाई जवळ आहेत. गहिनीनाथांचा मिळालेला आशीर्वाद हा किती सत्य आणि खरा होत आहे हा सुद्धा एक विचार मीराबाईंच्या मनामध्ये कायम खेळत असतो. कुलकर्ण्यांच्या घरामध्ये साक्षात परमात्मा अवतार घेणार हे गहिनीनाथांनी सांगितलेलं असतं. आणि हे मी आता कधी पाहते हे मीराबाईंना मनामध्ये ओढ लागलेली असते. हे एक सर्व विचार एका क्षणामध्ये जेव्हा गोविंदपंत मीराबाईंना सांगतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये येतात. आणि मीराबाई म्हणतात, नक्कीच आज दुपारच्याच भोजनाच्या वेळी आपल्यास गोडधोड दिलं जाईल. सिद्धोपंत आणि गोविंदपंत दोघंही परत झोपाळ्यापाशी चर्चा करायला लागतात. गोविंदपंतांना माहिती असतं सिद्धोपंतांना झोपाळ्यावर बसायला आवडतं. विठ्ठलपंतांनी कानावर घातलेलं असतं. गोविंदपंत सिद्धोपंतांना म्हणतात, आपण आरामात झोपाळ्यावर बसावे, मला तेवढी सवय नाही. आणि सिद्धोपंत झोपाळ्यावरती लोडाला टेकून बसलेले असतात. रुक्मिणी कामानिमित्त सारखी येराझारा करत असते आणि बापाचं मन बघत असतं आणि विचार करत असतं की किती मुलगी जमली आहे. असं वाटतच नाही आहे ही तिच्या सासरी आलेली आहे. आणि मीराबाई आणि उमाबाई स्वयंपाकामध्ये एकमेकांना मदत करता करता घरचेच विषय हे चालू असतात. आणि गहिनीनाथांनी सांगितलेली सर्व गोष्ट हे स्वयंपाक करता करता मीराबाई उमाबाईंच्या कानावर घालतात. एका कोपऱ्यामध्ये रुक्मिणीबाई खोबरं खोवता मनामध्ये विचार करत असतात. उमाबाईंच्याही मनामध्ये विचार येतो. परकर पोलक्यामध्ये खेळणारी ही मुलगी खोबरं खोवत असताना त्या खोबऱ्याचा चव पटकन उचलून तोंडात टाकणारी माझी रुक्मिणी आज संसारी झाली. आज नऊवारी पातळामध्ये ती स्वतःच्या घरी स्वतःच्या सासरी आज हा आज हे खोबरं खवत आहे. आणि हे खोवता मनामध्ये काहीतरी ती गुणगुणते असं दोघींनाही जाणवलं. आणि मीराबाई म्हणाला, सुनबाई मनाशीच काय गुणगुणता, आम्हालाही जरा ऐकू दे. आणि मग पटकन रुक्मिणी बोलून जाते, अहो काही नाही, इकडच्या स्वानेरीने 1-2 अभंग सांगितले होते, ते फक्त त्याची उजळणी करत होते. दुपारी परीक्षा घेतील ना इकडची स्वारी. मीराबाई आणि उमाबाई एकमेकांकडे बघून हसतात. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा संसार योग्य मार्गावरती चाललेला आहे ह्याची एक खूण असते. दुपारची जेवणं होतात. दिवाळी येते. जसे दिवाळीचे दिवस पटकन निघून जातात. दिवाळी सणामध्ये सिद्धोपंत गोविंदपंतांना मानाची वस्त्र, सोन्याची अंगठी, दोघांनाही एकमेकांना हे भेटवस्तू दिली जाते. आणि मीराबाई रुक्मिणीबाईंना पैठणी सोन्याची जरीवर केलेली पैठणी देते. आणि उमाबाई पटकन म्हणतात, अहो ह्या साडीचं वजन, ह्या पातळाचं वजन रुक्मिणीबाईंना पेलणार आहे का? त्यांच्या वजनाचीच ती आहे. आणि तर लगेच त्या क्षणी मीराबाई आपल्या सुनेची बाजू घेतात. तुम्ही कुलकर्ण्यांची सून आहे, तिला काय अशी लेचीपेची समजू नका. आणि ह्या एका वाक्याने उमाबाईंच्या मनामध्ये किती शांतता, तृप्तता लाभते. तृप्तता एवढ्यासाठी की एखादी गोष्ट आपण जर खाल्ली पहिली ना तर त्याला तृप्तता येते. पण इथं ही तृप्तता वेगळी आहे. ही मायेची तृप्तता आहे, ही प्रेमाची तृप्तता आहे. आणि समाधान, आता काही नको असं मीराबाईंच्या मनामध्ये जेव्हा उमाबाई रुक्मिणीबद्दल बोलतात तेव्हा एका मनामध्ये एका क्षणात येतं की आता ही कुलकर्ण्यांची सून आहे, हिला सगळं झेपवणार. आणि उमाबाईंच्या मनामध्ये ह्यानीच तृप्तता उत्पन्न होते की माझा मुलीचा संसार आता योग्य मार्गाने चालले, हे मला समाधान आहे. म्हणून तृप्तता शब्द इथं वापरला आहे.
दिवाळीचे दिवस तसे सरून जातात आणि एक दिवस सिद्धोपंतानं गाडीला सांगतात की उद्या गाड्या तयार करा. वास्तविक ती रात्र सिद्धोपंतांना काही झोप येत नाही. इतक्या वर्ष मुलीचा सहवास, असं म्हणतात की मुलगी ही सासरीच जाते, पण आज इथं थोडीशी अवस्था, स्थिती ही वेगळी असते. दुसऱ्या दिवशी तो क्षण येतो. रुक्मिणीबाई पटकन उमाबाईंच्या पदरात शिरतात. मीराबाईंच्याही डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात. विठ्ठलपंत बाजूला शांत उभे असतात. बाहेर गाडी व्यवस्थित तयार झालेली ना, हे देखरेखीचं काम विठ्ठलपंत करतात. गोविंदपंत सांगतात, विठ्ठला नीट बघून ये रे बाबा, पाण्याची व्यवस्था गाडीमध्ये नीट आहे ना, बरोबर दिलेली शिदोरी आपण नीट दिलेली आहेत ना, नीट बांधलेले आहेत ना, व्याहींना काढताना काही अडचण नाही ना. मीराबाईंना गोविंदपंत सांगतात. मुलीच्या घरचा उमरा ओलांडणार तेव्हा सिद्धोपंत एकदा परत रुक्मिणीकडे बघतात. रुक्मिणी पळत येते. सिद्धोपंत म्हणतात, रुक्मिणी अगं सावकाश, आता तू सासरी आली आहेस, आता तू लहान नाही आहेस आणि मध्ये तुळशीवृंदावन आहे, पडशील ना. पण हे रुक्मिणीच्या कानापर्यंत काही पोचत नाही. वडिलांना मिठी मारून निरोप घेतला जातो. मीराबाई, गोविंदपंत, विठ्ठलपंत, रुक्मिणी उमऱ्याच्या बाहेर येऊन सर्व गाड्या पैठणच्या मार्गे वळेपर्यंत बघत राहतात. सर्वजण घरी येतात. मीराबाईंना लक्षात येतं की रुक्मिणीला खूपच दुःख झालेलं आहे. रुक्मिणी जशा येतात तशा पटकन माडीवर जातात. पाठोपाठ विठ्ठलपंत जातात आणि त्यांना म्हणतात, काय हो, इतक्या दिवस आम्ही आपल्या घरी राहिलो तेव्हा आम्हाला एवढं वाईट वाटलं नाही. तेव्हा रुक्मिणी त्यांना प्रेमाने म्हणते की तुमच्या पुरुषांचं बरं असतं, तुम्हाला मन तुमचं दगडासारखं असतं. आणि विठ्ठलपंत थोडंसं स्मित हास्य करतात आणि रुक्मिणी म्हणतात, नाही, आधी इकडची स्वारी का हसली सांगा. विठ्ठलपंतांना कळत नाही की काय सांगावं. कालपर्यंत लहान वाटणारी, लग्न झाल्या तेव्हा परकर पोलक्यात असणारी ही मुलगी आज एका स्त्रीसारखी वक्तव्य करत आहे, उदाहरण तसं सांगत आहे. आणि त्यांना खात्री होते की आपली रुक्मिणी आता नक्कीच मोठी झाली आहे. दिवसेंमागे दिवस जायला लागतात. रोजचं गोविंदपंतांच्या लक्षात येतं की आपलं कुलकर्णी पण आपलं कार्य आपल्या मुलांनी विठ्ठलाने सांभाळावं, पण विठ्ठलाचं मन काही कशात लागत नसतं. मीराबाईंच्या हाताखाली रुक्मिणी हळूहळू तयार होत असते. घरातले पदार्थ कसे करायचे, मुळात उमाबाईंनी संस्कार हे उत्तम प्रकारे रुक्मिणीवर केलेले असतात. मीराबाईंना आता फक्त वेध लागलेले असतात. ते गहिनीनाथांचा आशीर्वाद कधी एकदा फलद्रूप होणारेचा. वसंत जातो. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीपंत यांच्या जीवनामध्ये जे आनंदाचे क्षण असतात, तो वसंत ऋतू सरून जातो आणि ग्रीष्म ऋतू, सगळं वातावरण तपतं, सगळीकडे उन्हाळा, भूमी तापत असते. आणि ह्यावेळी आपेगावला जरा जास्तच कडक उन्हाळा असतो. नदीचं पाणी आटलेलं आहे. गोदावरी, पैठण आणि गोदावरी तप्त गोदावरीचं पाणी कमी झालेलं असतं. रुक्मिणीबाई आता इतक्या सराईत आणि सहजतेने वावरत असतात की त्यांना पैठण आणि गोदावरीचा हा पूर्ण परिसर आपलासा झालेला असतो. अलंकापुरीपासनं बाजूला झाल्यानंतर आपण आता इथं निश्चितच एकरूप झालेलो आहे आणि आपल्या सुनबाई पण एकरूप झालेल्या आहेत, हे मीराबाईंच्या मनामध्ये आणि गोविंदपंतांच्या लक्षात आलेलं असतं.
मनामध्ये एक प्रकारचं समाधान आणि आता फक्त डोळे दोघांचे लागलेले असतात. ते गहिनीनाथांचा आशीर्वाद कधी फलद्रूप होणार ह्याच्याकडेच. पण हा उभा राहिलेला उन्हाळा आणि सर्व ठिकाणी दुष्काळ पडतो. नदीचे पाणी आटते, पाण्याची वणवा होते, जनावरे उभ्या उभ्या मरायला लागतात. जिथं पाण्याची कमतरता नव्हती तिथं बाहेरनं दूरवरनं जाऊन हंडे भरून आणायला लागत होते. आणि ह्याच्यातच विषमज्वराची साथ आपेगावला, पैठणला या दोन्ही ठिकाणी पसरते. माणसं आजारी पडायला लागतात. दर घरी 1-2 माणसं आजारी असतात. तापाने फणफणून बऱ्याच जणांचे जीवही याच्यात जातात. आणि जे घडायला नको तेच घडतं. हा तप्त वणवा गोविंदपंतांचं उमरा ओलांडतो आणि घरात येतो आणि मीराबाई आजारी पडतात. तापानी फणफणतात. रुक्मिणीला कधी आधी अनुभव नसतं. रुक्मिणी घाबरते. विठ्ठलपंत तिला आधार देतात. गोविंदपंत आधार देतात. दिवस रात्र गोविंदपंत आपल्या पत्नीची मीराबाईंची शुश्रूषा करण्यात व्यस्त असतात. कधी एकदा गहिनीनाथांचा आशीर्वाद पूर्ण होतो. बस एवढंच मीराबाईंच्या मनामध्ये असतं. पण कित्येक तरी सुंदर सकाळ जेव्हा असतात तेव्हा कधीतरी एक काळोखी रात्रही येतेच. आणि एक दिवस दुपारी मीराबाई देवाघरी जातात. रुक्मिणी जवळ असते. गोविंदपंत वैद्यांनी दिलेलं चाटण भरवून स्वतः दमलेले असतात. पण पत्नीशी जुळलेली नाळ इतकी घट्ट असते. प्रेमाचे संबंध, प्रेमाचं नातं, प्रेमाचा भाव इतका घट्ट असतो. आणि आज तो तुटला. हातामध्ये चाटण तसंच राहतं. सासूबाईंचा धरलेला उजवा हात रुक्मिणीच्या हातामध्ये थंड लागायला लागतो. काही क्षणापूर्वी जो हात तप्त होता तो आता थंड लागायला लागला आणि रुक्मिणी स्वतः घाबरल्यामुळे थरथर उडायला लागते. विठ्ठलपंत परिस्थितीचं गांभीर्य ओळखून रुक्मिणीला बाजूला करतात. गोविंदपंतांना, वडिलांना, मुलगा वडीलधारी असताना सुद्धा मुलगा वडिलांना आधार देतो. बाबा, नियतीच्या पुढं काही चालत नाही. आईचा त्रास किती होता आपण बघत होतात ना. अंतिम कर्म होतात, संस्कार होतात. रोज सुरू असलेली गाडी परत चालू होते. स्वयंपाकघराचा पूर्ण ताबा आता रुक्मिणीकडे असतो. आपल्या सासऱ्यांना, गोविंदपंतांना काय हवं याची काळजी त्या अगदी तत्परतेने घेत असतात. विठ्ठलपंत, गोविंदपंत आणि रुक्मिणी संसार परत चालू होतो. विठ्ठलपंत गोविंदपंतांना सांगतात की बाबा आता तुम्ही आराम करा. सर्व कुलकर्णी कारभार हा मी पाहतो. गोविंदपंतांना आनंद होतो. पण हा आनंद करता व्यक्त होतोय का नाही होतोय हे इथपर्यंत विचार करत असताना पत्नीच्या आठवणींनी मन हाय खातं. आणि एक दिवस गोविंदपंत हे जग सोडून जातात. आई नाही, वडीलही नाही. आता आपण दोघेच. विठ्ठलपंत रुक्मिणीला हातात हात घेऊन सांगतात. दोघांचेही आठवणींनी दिवस कसे बसे पुढे सरत असतात. मीराबाईंचा रोजचं नित्यकर्म हा आता रुक्मिणीबाई करत असतात. वाडा झाडून घेणे, सडा, गोठ्यामधल्या जनावरांना चारा देणे, सर्व नित्यकर्म ही व्यवस्थित होत असतात. आणि एक दिवस अलंकापुरीतनं एक पाहुणा दरवाजात येतो. आपेगावच्या कुलकर्ण्यांकडं असं सर्व घडलं हे काही दिवसातच सिद्धोपंतांच्या कानावर जातं.
जसं कानावर जातं गाडी निघते आणि मुक्काम कमीत कमी करून सिद्धोपंत आपेगावला जावयाच्या घरी येतात. वडील आलेले पाहताच रुक्मिणी हातामध्ये जात्यावरती धान्य दळत असते तशी पटकन उठते, हात धुते आणि बाबांच्या मिठी मारून त्यांच्या कुशीत शिरते. आपल्या मुलीचं अंग थरथरतंय हे सिद्धोपंतांच्या लक्षात येतं. मुलीच्या डोक्यावरनं हात फिरवून म्हणतात, बाळा तू काळजी करू नकोस, मी आलोय ना. विठ्ठलपंत येतात. डाव्या खांद्यावरती पंचा. तेव्हा विठ्ठलपंतांना डाव्या खांद्यावर पंचा घ्यायची सवय असते. उपरणा आपण म्हणतो त्यांना पंचा घ्यायची सवय असते. आपल्या सासऱ्यांना नमस्कार करतात आणि आतमध्ये यायची विनंती करतात. रुक्मिणीबाईंना सांगतात गूळ पाणी घेऊन यावं, असा वेडेपणा करू नये. आणि सिद्धोपंत येऊन ओसरीवरच्या झोपाळ्याकडं एक नजर टाकतात. जागेवर झोपाळा नसतो. विठ्ठलपंत सांगतात, काका थोडासा अवधी द्या, मी झोपाळा परत बांधतो. बाबा गेल्यापासून झोपाळ्यावर कोणी बसतच नाही म्हणून काढून ठेवला होता. सिद्धोपंतांना कळतं माणूस असं तोपर्यंत त्याचं सर्व कौतुक होतं, पण जसा माणूस गेला तशा त्याच्या एक एक गोष्टी पण नष्ट व्हायला लागतात. डोळ्यात पाणी उभं राहतं, जुन्या आठवणी आठवतात. ओसरीवरतीच सतरंजी अंथरून सिद्धोपंत 2 मिनिटं विसावा घेतात आणि विठ्ठलपंतांना म्हणतात, लवकरात लवकर इथला आपण कारभार आटोपता घ्यावा. रुक्मिणी माझी एकुलती एक मुलगी आहे. अलंकापुरीमध्ये माझा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे आणि तो आपण सांभाळावा. आपण सर्व एकत्र राहू, असा प्रस्ताव विठ्ठलपंतांना सिद्धोपंत आल्या समोर ठेवतात. याचं कारण असं असतं की काही गोष्टी ह्या तत्पर आणि लगेच करायला लागतात, हे आपण शिकायला पाहिजे. विठ्ठलपंतही काकांना म्हणजे सिद्धोपंतांना सासऱ्यांना सांगतात, आपण म्हणाल तसे. आता बाबांनंतर आम्हाला वडीलधारे हे असे आपणच. आणि विठ्ठलपंत सिद्धोपंतांच्या या म्हणण्याला दुजोरा देतात. आणि पुढे आपेगावचं पूर्ण व्यवसाय हा दुसऱ्याच्या ताब्यात देऊन घराला कडी कोंडा घालून विठ्ठलपंत, रुक्मिणी आणि सिद्धोपंत अलंकापुरीच्या दिशेने रवाना होतात. पुढं काय घडतं पुढच्या भागात. श्रीराम.